केपलरचे लॉ आहेत. केपलरचे लॉ काय आहेत? केपलरचे लॉ काय आहेत तर बघू. नियम. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व बाय ॲस्ट्रॉनॉमर सिन्स एन्शियंट टाइम. म्हणजे प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. मग बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन वर मेड विथ नेकेड आईज. पण गॅलिलिओच्या आधी हे निरीक्षण केवळ डोळ्यानेच केली जात होती. मग बाय द 16th century अ लॉट ऑफ डाटा वर अवेलेबल अबाउट प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन. John Kepler studied this data. He noticed that motion of planets follows certain laws. He started 3 laws describing planetary motion. These are known as Kepler's law, which are given below. म्हणजे प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करतच होता. करत नव्हता असं नाही, पण गॅलिलिओच्या आधी निरीक्षण हे केवळ फक्त डोळ्याने केले जात होते. 16व्या शतकानंतर जेव्हा ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली, तेव्हा योहान्स केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्याचा अभ्यास केला. त्यातून त्याला आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्या ग्रहांच्या गतीविषयक 3 नियम त्याने मांडले. केपलरच्या नियम आपण खाली बघू, त्याने दिलेलेच आहेत. आणि केपलर्सने काय केलंय, गॅलिलिओने काय केलंय माहिती तुम्हाला? कसला शोध लावला गॅलिलिओने? टेलिस्कोप. त्याने त्याच्यानुसार सगळं ते अभ्यासलं. ठीक आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे. आता इथे काय दिलंय? अन इलिप्स इज द कर्व obtained when a cone is curved by an inclined plane. It has 2 focal points. The sum of the distance to the 2 focal points from every point on the curve is constant. F1 and F2 are 2 focal points on the ellipse shown in a figure 1.3. If A, B and C are 3 points on the ellipse, then AF1 plus AF2 equal to BF1 plus BF2 equal to CF1 plus CF2. म्हणजे लंबवर्तुळाकार ही आहे ती लंबवर्तुळाकार. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती, यालाच प्रतलीय लंबवृत्त असे म्हणतात. यास 2 नाभिबिंदू असतात, म्हणजे 2 फोकल पॉइंट असतात, F1 आणि F2. ठीक आहे. नंतर हे 2 नाभिबिंदूपासून वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज एक समान असते. म्हणजे इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, हे इथून डिस्टन्स हे काय असेल? सेम असेल. हे एवढं डिस्टन्स, हे एवढं डिस्टन्स, हे ह्या फोकल पॉइंट पासून कुठलेही ह्या वर्तुळावरती कुठलेही पॉइंट असेल तर त्याचं अंतर कसं असेल? एक समान असेल. म्हणून काय दिलेलं आहे? AF1 म्हणजे हा AF1 प्लस AF2 म्हणजे हे आणि हे इक्वल टू BF1 प्लस BF2 इक्वल टू CF1 प्लस CF2. ठीक आहे. म्हणजे हे काय? थोडक्यात त्रिकोण समजून घ्या. AF1 AF2 BF1 BF2. ठीक आहे. नंतर CF1 CF2 असं. मग हे काय? एक समान अंतर असते असं केपलरने सांगितलेलं आहे. नंतर याचे 3 नियम बघू. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. म्हणजे एका ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे सूर्य काय असतो? एका फोकल पॉइंट वरती, कक्षाच्या एका फोकल पॉइंट वरती असतो. हा पहिला नियम. काय आहे? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. म्हणजे हे बघा, ही ग्रहाची कक्षा कशी आहे? ऑर्बिट कसं आहे प्लॅनेटचं? हे लंबवर्तुळाकार आहे. काय आहे? ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. आणि सन हा काय? एका फोकल पॉइंट वरती आहे. शोज द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. म्हणजे हे एक ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमणाची वर्तुळाकार कक्षा दाखवली. म्हणजे हे काय आहे? ग्रहाची परिभ्रमणाची कक्षा आहे. इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची कक्षा दाखवलेली आहे ग्रहांची. द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय एस. म्हणजे इथे तुम्हाला सनची पोझिशन दाखवली. ते कुठल्या पण एका फोकल पॉइंट वरती असतं. लक्षात ठेवा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. म्हणजे प्लॅनेटचं जे ऑर्बिट असतं, इलिप्टिकल ऑर्बिट असतं, त्याच्यामध्ये सन हा कुठल्या पण एका फोकल पॉइंट वरती असतो. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. आपण बघितलंच आहे वरती की फोकल पॉइंट कसे असतात. नंतर दुसरा नियम. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेष ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे काय? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम.
म्हणजे ते काय, समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, लक्षात ठेवा. म्हणजे AB आणि CD. आता AB हा AB नंतर CD हा हे काय डिस्टन्स आहे, कोणी कव्हर केले, प्लॅनेटने. कधी, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. म्हणजे AB व CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधीनंतर A व C पासून असलेले ग्रहाचे क्रमशः स्थान क्रमशः B व D ने दाखवलेले आहे. ठीक आहे, B आणि D ने दाखवलेले क्रमशः. मग नंतर आकृतीत AS व CS या सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात ASB व CSD ही क्षेत्रफळे समान आहेत. म्हणजे ASB नंतर CSD ही क्षेत्रफळे काय आहेत, नंतर ESF समान आहेत. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वाइप्स द इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे हे जे आहे ते एका समान कालावधीत क्षेत्रफळ व्यापन करते. आता कसं, ASB CSD असं, म्हणजे हे एका समान रेषेत आहे. हा झाला दुसरा नियम. तिसरा, the squares of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाला आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समर्पित करतो. म्हणजे ज्याचं पिरियड ऑफ रिव्होल्युशन आहे ना, म्हणजे जो जेवढा फिरतोय ना सूर्याभोवती, जसं फिरतोय ते काय आहे, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, त्याचा स्क्वेअर आहे, तो कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे त्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. Thus, if r is the average distance of the planet from the sun and t is the period of revolution, then t square म्हणजे हा वर्ग is directly proportional r cube म्हणजे हा घन, म्हणजे t square divided by r cube, t square भागिले r घन क्यूब बरोबर कॉन्स्टंट इक्वल टू k. ठीक आहे, हा काढला, त्याच्याऐवजी k टाकलं. समजलं. मग काय, k प्लस थर्ड लॉ इज रिलेटेड टू द इक्वेशन पिरियड स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर आणि मीन डिस्टन्स म्हणजे आर क्यूब. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, हे एवढं लिहून घ्या. समजलं. पहिला नियम काय आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. ठीक आहे. नंतर दुसरं, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. नंतर तिसरा काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचे आवर्तकाल काय आहे, टी आहे, आणि सूर्यापासून असले त्याचे समांतर आंतरखित कोणतं आहे, आर आहे. म्हणजे टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे टी स्क्वेअर भागिले आर क्यूब बरोबर स्थिर म्हणजे कॉन्स्टंट इक्वल टू के. ठीक आहे. ह्या अल्फाच्या जागी हे जे आहे याला अल्फा मध्ये त्याच्याऐवजी काय टाकलंय, किंवा ए काही टाकू शकतो मी कॉन्स्टंट. ठीक आहे. मग तो अल्फा असल्यामुळे त्याच्याऐवजी काय टाकलं, कॉन्स्टंट के. तो काढला आणि के. हे केपलरचे 3 नियम आहेत. हे पाठ करायचे आणि आपल्या वहीत 3 वेळेस लिहून काढायचे. पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट द वन फोकाय. म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. दुसरं,
The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते आणि द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजे हा जो पिरियड ऑफ रिव्होल्युशन असतो सूर्याभोवती जेवढं पिरियड ऑफ रिव्होल्युशन तो करतो हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कोणाला क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स म्हणजे किती डिस्टन्स आहे प्लॅनेटचं कोणापासून सूर्यापासून हा सूर्यापासून प्लॅनेटचं डिस्टन्स किती आहे याचा क्यूब याचा क्यूब म्हणजे हे पिरियड ऑफ रिव्होल्युशन केवढं आहे तो किती फिरतो तो म्हणजे किती तो झाला त्याचा वर्ग तो झाला त्याचा वर्ग तो कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्याचं अंतर किती आहे सूर्याचं अंतर किती प्लॅनेटचं सूर्यापासून याला हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आर क्यूबला म्हणजे टी हा आहे पिरियड ऑफ रिव्होल्युशन आणि आर हा आहे मीन डिस्टन्स ठीक आहे हे 3 नियम झाले हे तुम्ही लिहून काढायचे आणि ते सांगायचे